श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहिने ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै नान्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सभा संतन की जय। श्रीमद भागवत सत्संग आणि या कथेमध्ये काल आपण सगळ्यांनी श्रवण केलं होतं, ज्यामध्ये माता दितीच्या आग्रहावरून त्या ठिकाणी महर्षी कश्यपांनी त्यांची जी इच्छा होती त्यांची मनोकामना पूर्ण केली। आणि या ठिकाणी मैत्रेय ऋषी सांगत होते महाराज विदुरांना की अशा प्रकारे महाराज संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी दिती गर्भवती झाली, गर्भधारणा अत्यंत चुकीच्या वेळी झाली असल्यामुळे त्या ठिकाणी दितीच्या मनामध्ये सारखा एक संशय असायचा की माझे जे मुलं होणार आहेत आणि यांनी सांगितलं की क्रूर होतील, पापी जन्माला येतील। आणि मग दितीला वाटलं की हे जर क्रूर दुरात्मा असे जर पुत्र जन्म घेत असतील तर मग काय होईल की माझे जे पुत्र येतील ते देवतांना त्रास देतील। आणि देवता म्हणजे कोण आहेत? एक दैत्य आणि एक अदैत्य, म्हणजे कश्यप ऋषींची संतान आहे सगळी। ही दिती नावाच्या पत्नीपासून झाले म्हणून हे दैत्य आणि अदिती नावाच्या पत्नीपासून झाले म्हणून अदैत्य। जे अदैत्य आहेत ते देव आहेत आणि बाकी हे दैत्य आहेत। देव आणि दानव हे भाऊ भाऊ आहेत, म्हणजे एकाच वडील त्यांचे एकच आहेत। देवांचे सुद्धा आणि दानवांचे सुद्धा देव एक वडील एकच आहेत, परंतु आई वेगळी वेगळी आहे। आणि या ठिकाणी मग दितीला मनामध्ये असं वाटलं की अदितीचे जे मुलं आहेत म्हणजे देवता लोक जे आहेत त्या सर्व देवतांना त्या ठिकाणी काय होईल, माझी मुलं त्रास देतील। आणि त्यामुळे खूप आशंका वाटायची मनामध्ये, अत्यंत त्रास वाटायचा की अशा प्रकारे या मुलांना मी जन्माला कसं घालू। म्हणून दितीनं काय केलं बरं,
काय केलं असेल तिने? 100 वर्षापर्यंत त्या मुलांना जन्माला घातलंच नाही. किती वर्ष? आता हे बघा, आपण म्हणून हे कसं शक्य आहे? आता त्या काळामध्ये हे सगळे कसे अवतारी लोक होते, ज्यांच्यामध्ये असीम सामर्थ्य होतं, अपार सामर्थ्य होतं. त्याच्यामुळे त्या सामर्थ्याचा उपयोग करून दितीने आपल्या पोरांना जन्माला घातलंच नाही. त्यामुळे काही झालं तरी यांना जन्माला येऊच द्यायचं नाही, कारण हे आले की काय करतील? अनाचार पसरवतील, अत्याचार करतील. आणि मग पण झालं काय बघा, कश्यप ऋषींचं तेज आहे, मग ते तेज काही लपणार नाही. त्या तेजापुढे जसं दिवसेंदिवस जसा गर्भ वाढत होता तसं दिवसेंदिवस त्यांचं तेज वाढत होतं. आणि त्या तेजापुढे सूर्याचं तेज सुद्धा फिकं पडलं. बाकी देवतांचं, चंद्रमाचं, सगळ्यांचं तेज फिकं पडलं आणि जगामध्ये अंधार पसरायला लागला. सगळीकडे अंधार 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 वाटला. देवता लोकांना फार चिंता वाटली की म्हणे ही काय गंमत आहे आता नेमकी, अंधार पडला एवढा सगळा. फार चिंतातूर होऊन त्या ठिकाणी इंद्रादी सगळे देवता लोक एकत्र आले आणि ते कुठे गेले? पिता, परमपिता ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला जाऊन प्रार्थना केली की हे भगवन, तुम्ही तर तुमच्याकडे परमात्म्याने अजय अपार अशी शक्ती दिली आहे की त्या शक्तीच्या बळावर तुमच्यापासून काहीही जगातल्या कोणत्याही घडामोडी लपत नाही. जे काही घडलं जाते ते तुम्हाला आधीच ठाऊक आहे. मग आम्ही काय म्हणून नवीन सांगायचं तुम्हाला? की तुम्हाला तर माहित आहे. काय माहित आहे? की दितीच्या गर्भामुळे त्या ठिकाणी संपूर्ण चराचर आज अंधकारमय झालेला आहे. सूर्याचं तेज सुद्धा तिच्या तेजापुढे लपून गेलं. आणि मग अशा प्रकारे हे असं झालं तर जीव काय करतात? कर्म करतात ना, उजेडामध्ये कर्म करतात. जीव आपण सगळे कधी कर्म करतो? भजन पूजन आदी जे काही आहे, जे काही कर्म करू, यज्ञ याग होम हवन आदी जे काही सत्कर्म, जे काही कर्म करू ते दिवसामध्ये करतो आणि उजेडामध्ये करतो. आता इथे तर अंधारच झालाय, मग सगळ्या लोकांचे कर्म काय झाले? थांबले. मग सत्कर्म झाले तर पृथ्वी संचालित होते. आणि देवता लोकांचं तर फार मुख्य गोष्ट ही असते की कोणत्या तरी लोकांनी हवन करावं, यज्ञ करावा, आहुती द्यावी आणि त्या आहुतीला आम्ही स्वीकार करावं. आणि त्या आहुतीच्या बळावरच बघा, आपण जी आहुती प्रदान करतो ना, त्या आहुतीच्या बळावर देवता लोक हृष्टपुष्ट होतात. याचा अर्थ विचार करा, आपल्याकडे केवढं मोठं सामर्थ्य आहे. देवता लोकांना हृष्टपुष्ट करू शकतो. एकतर गृहस्थ जीवन जे आहे त्याच्यावर 4ही आश्रम अवलंबून असतात गृहस्थ आश्रमावरती. कारण ब्रह्मचारी आश्रम जो आहे ते काही कमवत नाहीत. मग काहीही न कमवणारे ते कोणाच्या बळावर बरं जगतात? गृहस्थ लोक असतात ना, जे गृहस्थाश्रमात आहेत त्या सगळ्या लोकांनी कमवलेल्या धनावरती, अन्नावरती ते जगतात. त्यानंतर वानप्रस्थ म्हातारे वृद्ध लोक, ते पण आता काही करू शकत नाही. मग त्यांना कोण जगवतं? हाच गृहस्थाश्रम जगवतो. आणि संन्यास जीवन जो आहे, ह्या संन्यासी लोकांना ते काय कुठे पगार पाणी घेतात की काय? नाही ना. कुठे कष्ट करतात? तुमच्या शेतात येऊन काम करतात? नाही करत. संन्यासी लोक हे काम करत नाही, परंतु त्यांना सुद्धा भिक्षा द्यायचं काम कोणाचं आहे? तुम्हा गृहस्थ लोकांचंच आहे. म्हणजे सगळ्या आश्रमांना त्या ठिकाणी अन्नधान्य पुरवण्याचं जे कार्य आहे ते गृहस्थ जीवनाद्वारेच होऊ शकतं. पण बघा, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही एखाद्या संन्यासीला भिक्षा देता म्हणजे फार मोठा उपकार करता. म्हणजे ही कर्तव्य आहे, हे जर नाही केलं तर पाप लागेल. म्हणजे ते देतायत, त्या संन्यासी करता उपकारच आहे. तुम्ही देतायत म्हणजे ऋण झालं एक प्रकारचं, परंतु तुमच्या दृष्टीने ते ऋण नाही आहे. तुम्ही त्यांच्यावर उपकार करूच शकत नाही. उलट त्यांचे उपकार आहेत की त्यांनी आपल्याकडून भिक्षा घेतली. संन्यासी लोकांचं फार मोठं व्रत असतं, तप असतं. मग हे सगळं चराचर जे आहे गृहस्थ जीवनावर अवलंबून आहे. बघा, तुम्ही जो यज्ञ याग आदी जे काही कर्म करणार गृहस्थ जीवनामध्येच यज्ञ करू शकतात. कारण की यज्ञ करताना पत्नीची गरज असते, पुत्र हवा आहे. कारण यज्ञामध्ये सांगितले जात पुत्र कृष्णकेशी. ज्या माणसाला मुलगा झालेला आहे आणि ज्याचे केस काळे आहेत, आता केसाचं काय करायचं, परंतु मुलगा ज्याला आहे तो माणूस यज्ञ करू शकतो. मुलगा आहे म्हणजे पत्नी नक्कीच आहे. याचा अर्थ गृहस्थ जीवन जे आहे तो व्यक्ती यज्ञ करू शकतो. आणि त्या यज्ञाच्या बळावरती जे तुम्ही आहुती प्रदान करणार आहेत, ते जे तप आहे, ते जे यज्ञाहुती आहे, ते देवता इंद्रादी लोक सगळे ग्रहण करतात आणि त्याच्यावरून बलाढ्य होतात. त्यांचं जे बळ आहे ते आपल्यामुळे वाढतं, आपल्यामुळेच क्षीण पण होतं. मग त्या ठिकाणी इंद्रादी देवतांना फार चिंता वाटली, कारण की अंधकार झाला ना. अंधार पडल्यामुळे लोकांची कर्म ठप्प झाली आणि कर्म बंद झाल्यामुळे यांची पंचात पडली.
की आपल्याला जे काही घास मिळत होता तो गेला ना. आणि मग चिंता वाटली, कारण देवता लोकांना सगळ्यांचं कल्याणच इच्छा असते. असं होऊ शकत नाही की म्हणजे एवढं आहे, कुणी तपस्या करायला बसलं की इंद्राला वाटतं की हा इंद्राची गादी घेण्याकरता बसलाय, म्हणून त्याची तपस्या भंग करण्याकरता कधी कामदेव कधी कोणता देव असं करून पाठवत असतात. परंतु सगळ्यांचं हित व्हावं ही अपेक्षा मनामध्ये सर्व देवतांच्या मनात असते, म्हणून तर ते देवता आहेत. नाही तर सगळ्यांचं अहित व्हावं ही अपेक्षा ठेवणारे तर राक्षस आहेत, दैत्य आहेत. तर अशा प्रकारे हित थांबलं आहे हा विचार करून त्या ठिकाणी इंद्रादी देवता ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात की भगवन कृपा करून काहीतरी उपाय शोधा. आणि त्या उपायातून या ठिकाणी जे आहे चाललेलं बघा, हे विचार करा नेमकं काय चाललंय, आम्हाला तर काही कळतच नाही. कारण की एकतर दिती माता जी आहे ती स्वतः फार बलशाली आहे, तेजस्विनी आहे, आणि त्याच्यामध्ये कश्यप ऋषींचं तेज असल्यामुळे ते आणखीच तेजस्वी आहे. तथापि उदरस्थ गर्भस्थ शिशु जे आहे ते पण काही सामान्य कोणी दिसत नाही, कारण की त्यांच्या तेजापुढे सूर्याचं तेज फिका पडते. म्हणजे हे कोणी सामान्य नाही, नक्कीच काहीतरी विशेष आहे आणि आम्हाला हे काही कळतच नाही. अशा प्रकारे जेव्हा देवतांनी ब्रह्मदेवाजवळ प्रार्थना केली की नेमकं काय आहे, कशा प्रकारे सगळं आहे असं विचार करत असताना आता ब्रह्मदेव त्या ठिकाणी बोलायला लागले की असं आहे, हे बघा पुत्रांनो, की पूर्व काळामध्ये माझे तुमचे जे पूर्वज आहेत ना, म्हणजे देवतांचे जे पूर्वज आहेत, कोण आहेत, सनकादी ऋषीमुनी जे आहेत, हे सनकादी ऋषीमुनी या संपूर्ण चराचरामधले सगळ्यात वयोवृद्ध लोक आहेत. तरीही सगळ्यांपेक्षा दिसायला कसे आहेत, छोटे छोटे 5-5 वर्षाचे बाळ आहेत. वयोवृद्ध असतानाही ते छोटे आहेत. आणि त्यांचं काय झालं, एकदा त्यांची इच्छा झाली, निरंतर भ्रमण करत राहणारे ना, संत महापुरुष एका जागी राहत नाही, निरंतर भ्रमण करत असतात. आणि त्यांची सुद्धा भ्रमणशील जी वृत्ती आहे ती वृत्ती एक दिवस त्यांना घेऊन गेली. कुठे घेऊन गेली तर विष्णुपद म्हणजेच भगवान परमात्मा श्रीकृष्ण, भगवान श्री विष्णू नारायण ज्या ठिकाणी निवास करतात तो अत्यंत परम दिव्य धाम म्हणजे वैकुंठ लोक. वैकुंठ लोकामध्ये त्या ठिकाणी सनकादी ऋषी सहज पोहोचले. आणि काय इच्छा असते त्यांच्या मनात, बस भगवत दर्शन व्हावं, भगवंताच्या दर्शनाची लालसा मनामध्ये आहे, आणि त्याबरोबर ते त्या ठिकाणी गेले. ते वैकुंठ धामाचं आता इथे वर्णन केलं की वैकुंठ धाम म्हणजे काय आहे, विगत कुंठा. कुंठा म्हणजे कुंठित होणं, बद्ध होणं, बंधन एक प्रकारचं अज्ञान जे आहे, ज्या ठिकाणी राहू शकत नाही. विगत म्हणजे गेलं आहे, कसं गेलं, विशेष रूपाने गेलंय, एकदमच त्या ठिकाणी अज्ञान निघून गेलं असं ते स्थान आहे, ज्या ठिकाणी अज्ञान स्पर्श पण करू शकत नाही, अशी ती दिव्य पवित्रतम जागा आहे. आणि त्याचं वर्णन केलंय की बघा, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सोडून, परमात्म्याच्या श्री चरणाला सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयाची कामना जो करत नाही, अशाच पुरुषाला त्या ठिकाणी वैकुंठ लोकामध्ये प्रवेश मिळतो. त्या ठिकाणी वैकुंठामध्ये राहणारे सगळेच लोक विष्णुरूप होऊन राहतात. म्हणजे भगवान विष्णू जसे दिसतात तसेच हे लोक सुद्धा दिसतात. म्हणजे भगवान त्यांना सारूप्य मुक्ती देतात थोडक्यात. तर विष्णुरूप होऊन राहतात आणि त्यांचं एकच उद्देश असतं, ते म्हणजे भगवान परमात्म्याचे श्रीचरण. त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काहीही लक्ष नसतं, निरंतर परमात्मा स्वरूपाचं चिंतन करत राहणं आणि निरंतर परमात्म्याच्या चिंतनाद्वारे धर्मपूर्वक निरंतर आराधना करून करून त्यांच्याच मध्ये तल्लीन राहणं. अशा प्रकारे हे अत्यंत शुद्ध सत्वमय वैकुंठ लोक आहे, ज्यामध्ये सत्व वृत्ती, अत्यंत शुद्धता या व्यतिरिक्त दुसरी दुर्गंध, दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा दोष असा असूच शकत नाही, असं दिव्यतम लोक आहे. ज्या लोकामध्ये परमात्मा प्राणेश्वर, संपूर्ण चराचराचे एकमात्र स्वामी, जगदीश्वर, जगन्नियंता, नियामक भगवान श्री आदिनारायण निरंतर त्या ठिकाणी काय असतात, विराजमान असतात. आणि परमात्मा ज्या ठिकाणी विराजमान आहे ते स्थान किती दुर्लभ, अत्यंत पवित्र आणि किती सुंदर आहे. अशा प्रकारे वर्णन करत असताना या ठिकाणी सांगितले की त्या वैकुंठ लोकामध्ये फक्त एक नारायण राहत नाही, तर त्या नारायणांच्या वक्षस्थळावरती निरंतर त्या परमात्म्याची सेवा करत असणारी मा भगवती जगदीश्वरी, मा लक्ष्मी त्या ठिकाणी निरंतर निवास करत असते. मग अशा प्रकारे भगवान परमात्म्याचं हे अत्यंत दिव्यतम असं धाम आहे. आणि ज्या धामाची इच्छा
प्रत्येक प्राणी मात्राला आहे. असा एक व्यक्ती नाही ज्याला की वैकुंठ मिळावा असं वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं की काय व्हावं, वैकुंठवासी व्हावे. आम्ही काय म्हणतो आपण, वैकुंठवासी, कैलासवासी. वैकुंठवासी लिहितो, का बरं लिहितो वैकुंठवासी? इच्छा आहे सगळ्यांना वैकुंठाला जायची. आणि कर्म कसे करायचे, कुठं जायचे, नरकाला जायचे, कर्म करायचे. आणि मेल्यानंतर त्याच्या फोटो पुढे लिहायचं काय, वैकुंठवासी. तुम्हाला काय माहिती वैकुंठालाच गेलाय, आपल्याला कळतंय का? असं एवढे लोकांचे फोटो पाहिले, पण एकाच्याही फोटो पुढे नरकवासी लिहिलं नाही. माहित आहे नरकालाच गेलाय हा, याला कोणतं चांगलं स्थान मिळणार आहे? आयुष्यात पाप सोडून काही केलंच नाही, व्यसन, दुसऱ्यांना त्रास, कधी भगवत चिंतन केलंच नाही आयुष्यामध्ये, कधी राम राम नाही. मग अशा व्यक्तीला नरकवासी पण कसं लिहायचं ना, मग स्वर्गवासी लिहा, वैकुंठवासी, कैलासवासी, असं सगळं लिहितो आपण. म्हणजे स्वाभाविक माणसाला चांगलंच आवडतं, वाईट आवडत नाही. पण वाईट कर्म केल्याशिवाय राहत नाही. ही माणसाची वास्तविक प्रवृत्ती कुठे, वाईट कर्मामध्ये. पण इच्छा काय, चांगलंच मिळालं पाहिजे. मग अशा प्रकारे सगळ्यांची ही इच्छा आहे वैकुंठ मिळावा, कारण ते वैकुंठ आहेच, असं दिव्य आहे ते वैकुंठ. त्या वैकुंठ लोकामध्ये सुखाचा सागर भगवान आनंद सिंधू नित्य विराजमान आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी या वैकुंठाचं वर्णन केलं. आणि आता सांगतात पुढे की त्या वैकुंठ लोकामध्ये एकूण 7 दरवाजे आहेत. कुठे जायला, भगवान परमात्म्यापर्यंत जायला. 1 नाही, 2 नाही, 7 दरवाजे आहेत. आणि त्या 7 दरवाजांमधून बघा अनेक प्रकारचे सुंदर सुंदर दृश्य होते, मनाला मोहित करणारे, अनेक पाहण्याकरता समोर मांडलेले कितीतरी काय काय दृश्य सगळे होते. परंतु त्या सगळ्यांना न पाहता सनकादी ऋषी जे आहेत सगळ्यांची उपेक्षा करतात. कारण की त्यांना पाहायचंय काय, परमात्म्याला पाहायचंय. भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टीची आपल्याला उपेक्षा करावीच लागेल. बाकीकडे जर पाहत राहिलं तर काय होतं, भगवंताकडे लक्ष लागत नाही. बघा आज पण अशीच परिस्थिती आहे. भगवान जिथे असतात ना, समजा पंढरपूरला आहे, कोणत्याही तीर्थस्थानामध्ये तुम्ही जा, ते पण एक वैकुंठच आहे. त्या वैकुंठामध्ये काय असतं, भगवान परमात्मा 7-8 दरवाजाच्या आतमध्ये असतात, बरोबर आहे. आणि त्या दरवाजांना पार करण्यापूर्वीच बाहेर फार मोठं सुंदर सुंदर दृश्य मांडलेलं असतं. दुकानं असतात ना हो, दुकान मनाला मोहित करणारे, एक वस्तू अशी सगळी लटकवलेली असते, एकापेक्षा एक सुंदर ती दिसते, चमचम चमकते. आणि मग ते जे सगळं दृश्य आहे त्याच्यामध्ये आपण सगळे जे की खरोखर देवाच्या दर्शनाची अत्यंत मनामध्ये ज्याला लालसा नाहीये, तो व्यक्ती जर गेला तिथे तर पहिले दुकानच पाहतो. चला दुकानच पाहून घेऊ, हे पहा ते पहा. जरी काही घ्यायचं नसलं तरी पाहायला मात्र काय लागतंय, पाहायला थोडे पैसा लागतो, तर सहज पाहत राहतात. म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि जो व्यक्ती ज्याला मनामध्ये खरोखर इच्छा आहे की मला पांडुरंगाचं दर्शनच घ्यायचंय, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही घ्यायला मी पंढरपूरला आलेलो नाही. मनामध्ये काय असतं, आम्ही पांडुरंगाला चालले, देवाला चालले बस. परंतु गेल्यानंतर आपण पांडुरंगाला भेटायला आलो हे विसरून जातो, बाकीचा बाजार पाहत बसतो. आणि ज्याला खरोखर अंतःकरणातून इच्छा आहे की मला देवाचंच दर्शन घ्यायचंय, तो बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, उपेक्षा करतो. उपेक्षा म्हणजे काय, एकदम तुच्छ आहे ही गोष्ट, नगण्य आहे असं तुच्छ समजून त्याची उपेक्षा करतो आणि सरळ देवाकडे निघून जातो. एकानंतर एक दरवाजा पार करत परमात्म्यापर्यंत पोहोचतो. तसंच इथे बघा भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याची अत्यंत लालसा मनामध्ये आहे. कोणाच्या, सनकादी ऋषींच्या. आणि सनकादी ऋषी सगळ्या गोष्टीची उपेक्षा करत करत पहिला दरवाजा पार करतात, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, असे 6 दरवाजे त्या ठिकाणी त्यांचे पार करून पूर्ण झाले. आता ते कुठे आले, कितव्या दरवाजावर, 7व्या दरवाजावर. आणि तिथे आल्यानंतर काय झालं, त्यांनी पाहिलं की 2 द्वारपाल तिथे उभे आहेत. आतापर्यंत काही अडचण आली नव्हती कोणती, अगदी सुवर्ण जडित, रत्न जडित सगळे दरवाजे एक करून त्यांनी पार केले. परंतु 7व्या दरवाजावर जसे आले, ते दोन्हीही समान वयाचे, परम बलाढ्य बलशाली असणारे ते 2 द्वारपाल, ज्यांच्या प्रत्येकी 4-4 हात होते, 4 भुजा होत्या. कारण आत्ताच सांगितलं ना, वैकुंठामध्ये राहणारा विष्णू रूप होऊन राहतो, कारण भगवान परमात्मा आपलेच रूप त्यांना देऊन टाकतात.
त्या ठिकाणी ते दोघंही अत्यंत सुंदर, दिसायला खूप छान, तेजस्वी, कारण वैकुंठामध्ये राहणाऱ्यांचे तेज काही कमी नाही, तेजस्वी आहेत म्हणून तर तिथे गेले ते. कानामध्ये जे कुंडल अत्यंत सुंदर चमकतात, गळ्यामध्ये हार आहेत, त्यामध्ये केसामध्ये अत्यंत सुंदर सुंदर प्रकारचे रत्नजडित मुकुट त्या ठिकाणी धारण केलेले आहेत, डोक्यामध्ये, हातामध्ये त्या ठिकाणी सुंदर कडे आहेत, बाजूबंद आहेत, हातामध्ये अंगुठ्या आहेत, सुंदर वस्त्र त्या ठिकाणी त्यांना धारण केलेलं आहे आणि अत्यंत श्यामल दिव्य कांती असणारं ते सुंदर शरीर त्या ठिकाणी असं दिसतंय की साक्षात भगवान विष्णू आहेत की काय. अशा प्रकारे ते दोन्हीही द्वारपाल, ज्यांचं नाव आहे काय, एकाचं जय आणि दुसऱ्याचं विजय, जय आणि विजय असे नावाचे दोन द्वारपाल त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या दरवाजाचं रक्षण करतात, उभे आहेत. दोघांच्याही हातामध्ये गदा आहे, एक गदा फिरवली की कामच. अशा प्रकारे हे दोघं अत्यंत आज्ञेत त्या ठिकाणी पालन करतात. परंतु झालं असं की भगवान परमात्म्याच्या आज्ञेमध्ये असताना आता बघा, जय आणि विजय यांच्याविषयीची ही अत्यंत सुंदर अशी ही कथा आहे की भगवान परमात्म्याचे हे पार्षद आहेत. पार्षद म्हणजे अत्यंत सन्निकट असणारे सेवेकरी, एकदम जवळचा सेवेकरी, ज्याची म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये तो स्वतः हजर असणार. मग पार्षद आहे, मग आंतरिक सेवा ज्यांची कामं आहेत त्यांना बाहेर का बरं टाकलं देवाने? बाहेर दरवाजे राखायला का ठेवलं? आतमध्ये ज्यांची सेवा करण्याचं काम आहे, दरवाजे राखायला दुसरे कोणी नव्हते का? त्यांना बाहेर का पाठवलं, आतमध्ये का ठेवलं नाही? तर त्याचं कारण असं आहे, पुढे येईल ते, परंतु आता जर सांगितलं तर चांगलं कळेल. भगवान परमात्मा एकदा त्यांनी पाहिलं, काय पाहिलं? भगवान एकदा योग निद्रेमध्ये आरामशीर पहुडले होते, योग निद्रेमध्ये लीन होते आणि त्यावेळी माता लक्ष्मी आपले प्राणेश्वर पती परमात्म्याजवळ त्या ठिकाणी दरवाजातून आत येत होती की देवाजवळ जावं, आणि दरवाजाजवळ त्या ठिकाणी जय आणि विजयाने काय केलं? माता लक्ष्मीला अडवलं. काय म्हणे की भगवान परमात्मा विश्राम करतात, तिकडे जायचं नाही. माता लक्ष्मीला अडवलं, याच्यापेक्षा मोठा आणखी अपराध काय असेल? माता लक्ष्मीला अडवण्याचं साहस, आणि त्याच वेळी माता लक्ष्मीने तत्काळ त्यांना शाप देऊन टाकला. काय? जो शाप दिला तर तोच ऋषींच्या मुखामधून परत पुढे येईल. तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीने त्यांना आधीच शाप दिलेला होता, आणि शिवाय भगवान परमात्म्यालाही त्यांचं कृत्य आवडलं नाही. कारण की बघा, काही नसलं ना बरं माणसाकडे तरी अहंकार मात्र थोडा कमी नाही येतो. अहंकार म्हणजे कशाचा अहंकार आला? सौभाग्याचा. कशाचं सौभाग्य झालं त्यांना? की अहो, हे भगवान परमात्मा त्रैलोक्याचे स्वामी आहेत, 3 लोक ज्यांची पूजा करतात असे परमात्मा आमच्या समोर आहेत, आम्ही त्यांचे सेवेकरी आहेत, आमच्या एवढे जवळचे आहेत ते. मग अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये एक अहंकार तयार झाला की मोठे मोठे ऋषीमुनी लोक ज्यांच्या दर्शनाकरता करोडो वर्ष तपस्या करतात तरी देव त्यांना दिसत नाही, आणि आमचं केवढं मोठं भाग्य बघा की आमच्या समोर भगवान आहेत बघा, असं म्हणणं सुद्धा अहंकार आहे. की आमचं भाग्य की आम्हाला हे भेटते असं म्हणणं सुद्धा म्हणजे आपल्या भाग्याची सराहना करणं हा एक अहंकार आहे. आपण म्हणतो ना की आम्ही फार हुशार, आम्ही अमुक, किंवा आपण असं म्हटलं आमचं भाग्य फार मोठं की आम्हाला हे भेटलं. भाग्य म्हणजे काय आहे बरं? भाग्य म्हणजे आपण केलेले पूर्वीचे कर्म, तेच आता भाग्य म्हणून आपल्याजवळ आलेले आहेत. मग ते चांगलं भाग्य असेल अथवा वाईट असेल, परंतु जेही आहे ते आपल्या पूर्वीचे कर्म आहेत. आणि जर आपण आपल्या भाग्याचं कौतुक करतोय ना तर सहज हे होऊन जातं की आपण आपलंच कौतुक करतोय, आणि आपलं कौतुक करणं म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. मग जसं अहंकाराचं चिन्ह भगवान परमात्म्याने पाहिलं की या दोघांना जाम अहंकार झालाय, आता काय करायचं? यांचं चांगलं त्या ठिकाणी अहंकार गरीत पूर्ण पाडायचा. कारण भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? एखाद्या भक्ताला अहंकार झाला की त्या अहंकाराला तत्काळ नष्ट करायला ते एक क्षणही विलंब लावत नाही. माझा भक्त आहे, माझ्या भक्ताला अहंकार शोभत नाही. माझ्या भक्ताच्या अंगामध्ये अलंकार कशाचे पाहिजे? भक्तीचे, स्वाभिमानाचे, विनम्रतेचे, करुणेचे, दयेचे, शांतीचे, अहंकाराचे नाही. भगवान परमात्म्याला सहन होत नाही. त्यांनी पाहिलं माझ्या भक्तांना, माझ्या पार्षदांना अहंकार झाला. त्यांना सांगितलं एक काम करा. तुम्ही काय काम सांगितलं? म्हणजे तुम्ही आतापर्यंत आतमधले त्या ठिकाणी द्वारपाल होते, आतमधले सेवेकरी होते, आता तुम्ही इथून सुट्टी तुमची, आणि काय करायचं? बाहेर जाऊन तुम्ही आता द्वार सांभाळायचं काम करा. इथे तुमचं काम नाही, बाहेर जाऊन द्वारपाल व्हा. कोणी आत येणार असेल
तर पहा व्यवस्थित काय करायचं. त्या द्वारपाल म्हटल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण आहे. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने त्यांना बाहेर पाठवलं आणि बाहेर पाठवल्यानंतर तिथे असं झालं की आता हे सनकादी ऋषी समोरून आले आणि हे दोघे द्वारपाल उभे आहेत. दोघांनीही एक मोठा बास घेतला, बांबू काय म्हणतात त्याला, वेत की काय असेल ते, तर ते घेतलं आणि आडवं लावलं. म्हणजे तुम्ही जायचं नाही आतमध्ये, आत जायचं नाही म्हणजे असं म्हटल्यानंतर ऋषीमुनींना थोडंसं बरं नाही वाटलं. ते परत एकदा म्हणजे रोकटोक काही नाही ना त्यांना, कारण की ज्या लोकांच्या मनामध्ये काही कपट आहे, काही छल छिद्र आहे, त्या लोकांना आतमध्ये कुठे जाण्याकरता परमिशन नसतं. परंतु बघा, एक तुमचं समजा फार काहीतरी गुह्य गणित काहीतरी चाललेलं आहे, मोठा माणूस आला की तुम्ही लगेच थांबता. परंतु एखादं छोटं बाळ आलं एकदम छोटंसं, ज्याला काहीच कळत नाही, एकदम त्याला खायचं प्यायचं उड्या मारायचं, त्याच्यासमोर तुम्ही तुमचे व्यवहार थांबवता? काही गरज नाही, याला काही कळतच नाही. कळालं तरी याला काही घेणं देणं नाही, तो त्याच्या मस्तीमध्ये. अशा समोर तुम्ही तुमचे जे व्यवहार आहेत कोणते अतिगुह्य असू द्या थांबवत नाही. का बरं? त्याच प्रकारे इथे ते सांगितलंय की हे जे ऋषीमुनी आहेत ना, छोटे छोटे बाळ आहेत, त्यांच्यामध्ये कुठले विकार नाही आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, पक्षपात नाही. प्रत्येक ठिकाणी समान रूपाने ते श्रीहरीचंच दर्शन करतात, त्यांचा भेद कधी कुठे नसतो. मग अशा प्रकारचे हे ऋषीमुनी ते कसे आहेत? दिगंबर आहेत, वस्त्र घालत नाही, कपडे घालत नाही. आणि जय आणि विजयाला काय वाटलं की आतमध्ये भगवान बसलेले. बरं, भगवान एकटे असते तर काही विषय नाही, परंतु तिथे कोण आहे? माता लक्ष्मी बसलेली आणि हे चौघ कशी आहेत? उघडे आहेत, त्यांच्या अंगावर काही कपडा, कारण दिगंबर आहे, त्यांनाच माहित नाही ते दिगंबर आहेत म्हणून. अवधूत स्थितीच त्यांची अशी आहे की कपडा घालायचा असतो अंगावर हे सुद्धा त्यांना माहित नाही. अशा प्रकारचे त्यांनी पाहिलं की यांच्या अंगावर काही कपडे नाही, आतमध्ये आई बसलेली आहे, आई समोर यांना जाऊ द्यायचं म्हणून एकदा अडवलं. संत महापुरुषांना थोडं हे वाटलं की अरे काय चाललंय यांचं, कारण त्यांनी विचारलंच नव्हतं आम्ही आज जाऊ की नाही, कारण की विचारायची गरज नाही त्यांना. लहान लहान पोरं विचारतात का पुढे जायला? निर्विकार असतात. संत महापुरुष असेच असतात, त्यांना इच्छा झाली तिकडे ते त्या दिशेने पळत सुटतात. यांना काही रोकटोक नाही, जगभर फिरतात, कुठेही त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. आता हे सनकादी ऋषी या 7व्या दरवाजातूनही तसेच पुढे निघाले होते. यांनी जय विजयांनी परत एकदा अडवलं आणि थांबा म्हटले, जायचं नाही. त्या ठिकाणी ऋषीमुनींनी काहीही न बोलता परत एकदा निघाले. तिसऱ्या वेळेस परत एकदा जय विजयाने अडवलं. आता मात्र ऋषीमुनींचा क्रोध अनावर झाला, त्यांचे डोळे लाल झाले. हे काय मूर्ख आहेत का तुम्ही? कळतं की नाही तुम्हाला? अरे तुम्ही देवता आहात कसे? तुमच्याजवळ हे दिव्यत्व कसं काय? तुमचे असे गुण भगवंताने पाहिले की तुम्हाला इथे ठेवलंय, द्वारपाल म्हणून ठेवलंय. मला तर काही कळतच नाही. ऋषीमुनी असं म्हणतात की तुमच्याकडे असे काय गुण आहेत की तुम्हाला भगवंताने आपलंसं केलेलं आहे. हो, ते तर भगवान परमात्म्याची करुणामूर्ती आहे म्हणून तुम्ही इथे आहात, नाही तर तुमची काय योग्यता आहे? तुम्ही देवता असून राक्षसाप्रमाणे व्यवहार केला, असुराप्रमाणे व्यवहार केला, म्हणून तुम्ही आता त्याच नीच योनीमध्येच प्राप्त व्हाल. ज्या ठिकाणी काम, क्रोध आणि लोभ निरंतर असतो, त्याच नीच योनीमध्ये, आसुरी योनीमध्ये तुमचा त्या ठिकाणी जन्म व्हावा, अशा प्रकारे सांगितलं. आणि काय अभिशाप दिला? म्हणजे एकदा नाही, तुम्ही मला 3दा अडवलं ना, मग 3दा अडवलं म्हणून तुमचे 3 त्या ठिकाणी जन्म व्हावे. कशाचे? आसुर योनीमध्ये, आसुर प्रवृत्तीमध्ये. अशा प्रकारे अभिशाप देऊन टाकला. कुणी? सनकादी ऋषींनी. अभिशाप देऊन झाल्यानंतर यांचे आता डोळे उघडले की अरे रे, फार मोठी चूक झाली. संत महापुरुष आणि हे ब्राह्मण देवता आहेत, ब्राह्मणांचा अभिशाप म्हणजे कुठेही जा त्याला उपाय, एकदम उपाय नाही, पूर्णपणे आता गेलं कामातून. या ठिकाणी ते जय विजय एकदम पूर्णतः शरण आले, साष्टांग दंडवत घातलं आणि भगवन कृपा करून आमच्यावर कृपा करा, एवढे कठोर होऊ नका. हा मान्य आहे की आम्ही भगवान परमात्म्याचे सेवेकरी आहोत आणि परमात्म्याच्या आज्ञे व्यतिरिक्त आम्ही तुमचा जो अपमान केलेला आहे तो अत्यंत महान दंडनीय आहे, अपराध आहे. आणि बरं केलं तुम्ही आम्हाला अभिशाप दिला, कारण की अपराध केल्यानंतर तत्काळ जर त्याचा दंड भेटला तर उत्तम आहे, नाही तर कधीतरी त्याचा दंड भेटणारच आहे, कधीतरी त्याचं फेड होणारच आहे. आणि तत्काळ तुम्ही अभिशाप दिला, हे खूप चांगलं झालं. अपराध आम्ही असा केलाच दंडनीय. तुम्ही साक्षात ब्रह्मदेवता आहात आणि अशा प्रकारे हा अपमान परमात्मा कधी सहन करू शकणार नाहीत. अशा प्रकारे त्यांनी विनम्रपूर्वक प्रार्थना केली, परंतु एक त्यामध्ये मागणं मागितलं की हे भगवन,
तुम्ही अप्रसन्न होऊ नका. अभिशाप दिलात, आम्ही सहर्ष स्वीकार केला, परंतु हे भगवन कृपा करून तुम्ही असा काहीतरी वरदान पण द्या की ज्यामध्ये भगवान परमात्म्याचं आम्ही कधीही विस्मरण आम्हाला होणार नाही. आसुर योनीमध्ये जरी आम्ही गेलो तरी परमात्म्याचं विस्मरण आम्हाला कधी होणार नाही. आमचा स्वामी आहे परमात्मा श्री भगवान श्री नारायण, त्यांचं चिंतन निरंतर राहो अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती आम्हाला द्या आणि त्यांचं चिंतन कधी आम्हाला येणार नाही, विसरून जाऊ आम्ही देवाला, अशा प्रकारची मोहजनित कुबुद्धी आम्हाला देऊ नका प्रभू. अशा प्रकारे प्रार्थना केली आणि सर्वांतर्यामी परमात्मा आतमध्ये बसलेले, त्यांना तर आधीच ठाऊक आहे सगळं इकडे बाहेर काय झालं म्हणण्यापेक्षा काय होईल हे त्यांना आधीच माहित होतं. किंबहुना त्यांनीच रचलेला हा खेळ आहे. भगवान परमात्मा म्हणते चला आता एक तर जय विजयाने काम बिघडवलंय आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी ऋषीमुनी आहेत, हे ब्राह्मण देवता आहेत, साधा साधा अपराध हा नाही, ब्राह्मण देवता आहेत. भगवान परमात्मा स्वतः माता लक्ष्मी सोबत त्या ठिकाणी संत महापुरुषांचं स्वागत करण्याकरता, आदरातिथ्य आणि क्षमा मागण्याकरता बघा आलेले आहेत. भगवान आदिनारायण साक्षात जगदीश्वर परमात्मा, त्रैलोक्याचे स्वामी, ज्यांच्या समोर करोडो सूर्याचं तेजही फिकं आहे अशा प्रकारचे परम तेजस्वी देदीप्यमान भगवन समोरून आले, ज्यांची अंगकांती अत्यंत दिव्य आहे, ज्यांचा मस्तक अत्यंत तेजस्वी आभाने युक्त आहे. भगवान परमात्मा पितांबर धारण करून त्या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे हास्य करत त्या स्थानावर पोहोचले. माता लक्ष्मी त्यांच्या हृदयावर बसलेली आहे, जी की अत्यंत परम सुंदरी आहे, परम तेजस्विनी आहे, भगवान परमात्म्याची आराध्य ईश्वरी आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी नारायण समोर आले. सगळे सेवेकरी सोबत आहेत, अलट शामर आदी आदी वर्णन खूप मोठं आहे. आणि अशा प्रकारे भगवान समोर आले. जसं भगवान परमात्म्याला सनकादी ऋषींनी पाहिल्याबरोबर तत्काळ साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि डोळे भरून भगवंताला पाहत राहत आहेत. एवढं त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेऊनही डोळे काही तृप्त होत नाही, निरंतर पाहतच राहावं. बस खूप पाहिलं असं होत नाही. किती पाहावं देवाला असं वाटतं का की आता बस खूप पाहून झालं, आता बस डोळे मिटून घ्यावं? काही नाही. कारण त्याला पाहत राहिल्यानंतर बघा दुसरं काही पाहायची इच्छा होऊच शकत नाही. आणि त्याला जर पाहतच राहतोय आणि त्याच्याबरोबर दुसरं आपण जर काही इच्छा करतोय तर ती आपली भक्ती फार फिकी आहे. त्या ठिकाणी सनकादी ऋषी निरंतर परमात्म्याचं दर्शन करत तल्लीन झाले. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी ऋषीमुनींना पाहिलं, नमस्कार. भगवान पण बघा ऋषीमुनींना नमस्कार करतात आणि आता तर आणखी विशेष नमस्कार करतात. कारण की ते काय म्हणाले, भगवान म्हणतात की मी स्वतः ब्राह्मणांचा सेवक आहे, मी स्वतः ब्राह्मणांची त्या ठिकाणी पूजा करतो आणि त्याच्याच फळातून आज माझ्याकडे हे सगळं आहे. भगवान म्हणतात की हे भगवन, हे ऋषीगण काय म्हणतात की माझ्याकडे संपूर्ण त्रैलोक्याचं वैभव आहे. आज संपूर्ण चराचर मला स्वामी म्हणून माझी पूजा करतो. त्याचं कारण म्हणजे मी तुमची सगळ्या संत महापुरुषांची, ब्राह्मणांची मी सेवा करतो. बघा भगवान म्हणतात की मी ब्राह्मणांची सेवा करतो म्हणून आज माझ्याकडे त्रैलोक्याचं धन आहे. त्रैलोक्यपती, त्रैलोक्य स्वामी हे म्हणतात की ब्राह्मणांची सेवा करून त्यांना हे मिळालं. ही आश्चर्याची गोष्ट नाही का? वरून भगवान म्हणतात की हे बघा माता लक्ष्मी, देवी लक्ष्मी जी आहे माझ्याकडे, ती लक्ष्मी जी की सगळ्या चराचरातल्या प्रत्येक प्राण्याला, ब्रह्मापासून तर शंकर आदी सगळ्या देवता लोकांना सुद्धा त्या ठिकाणी ही लक्ष्मी अत्यंत प्रिय आहे. सगळे तपस्या करतात की एक तरी कृपा कटाक्ष त्या लक्ष्मीने आमच्यावर सोडावा. परंतु हे बघा मी तर काहीच करत नाही, मी तप करत नाही, मी जप करत नाही, परंतु फक्त मी ब्राह्मणांची सेवा करतो. आणि त्या सेवेतून त्या ठिकाणी ही माता लक्ष्मी प्रसन्न होऊन एक क्षण सुद्धा मला सोडत नाही, एक क्षण सोडत नाही. आणि मी राहतो कसा, एकदम उदासीन. कशाची ना गरज आहे ना कोणत्या वस्तूप्रती कुठला लोभ आहे. म्हणजे बघा लोभही नाही आणि प्रेमही नाही, एखाद्या वस्तूप्रती क्रोधही नाही, म्हणजे ईर्ष्या पण नाही. भगवान परमात्म्याला हे मिळावं आणि हे मला नको असं अजिबात नाही. अत्यंत स्थिर उदासीन असणारे परमात्मा, त्यांच्या ठिकाणी लक्ष्मी माता एक क्षणही अविच्छिन्न राहते. बघा एक क्षण सोडून जात नाही देवाला, निरंतर परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये राहते, वक्षस्थळावर विराजमान असते. ही माता लक्ष्मी बघा म्हणजे काय,
लक्ष्मी ज्यांच्या जवळ राहते त्यांच्याकडे धनाची काही कमी आहे कशाची, म्हणून त्रैलोक्य त्यांचं आहे यामध्ये काही विशेष नाही, कारण परमात्म्याने हे सगळं बनवलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान विष्णू सनकादी ऋषींना म्हणतात की भगवन, की हे सगळं आहे खरं आहे, परंतु काय आहे माझ्याकडूनच तो दोष झाला की मी यांना इथे द्वारपाल म्हणून ठेवलं. आणि बघा जसं असतं ना की एखाद्या राज्यामध्ये कुणी गेलं, संत महापुरुष समजा गेले आणि त्या राज्याच्या एखाद्या वॉचमॅननी वगैरे अडवलं, जाऊच दिलं नाही पुढे, तर आपण काय म्हणतो, त्या वॉचमॅनला आपण दोष देतच नाही. याचा काय दोष आहे? ह्या घराचा जो मालक आहे ना त्याचा खरा दोष आहे की त्याने समजावून सांगितलं नाही यांना कोण आल्यानंतर कसा व्यवहार करायचा. हेच तर म्हणतो ना आपण, घरामध्ये येताना म्हणजे बाकी बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा घरामध्ये जो मुख्य माणूस आहे त्याची जास्त जबाबदारी आहे. हेच वळण लावले का घरातल्या मोठ्या माणसाने? बरोबर. म्हणजे लहान लहान पोरं बघा, लहान लहान पोरं जर बाहेरून आलेल्या लोकांचा सत्कार करतायत, आल्याबरोबर न मागता त्यांना पाणी देतायत, त्यांना प्रणाम करतायत, त्यांच्याशी 2-4 चांगल्या प्रेमाच्या गोष्टी बोलतायत, त्यांना जेवढं शक्य आहे. आणि तसं जर असेल तर ते पाहुणे काय म्हणतील, वा किती सुंदर शिकवलंय घरातल्या लोकांनी, आई वडिलांनी. हे श्रेय त्या बाळाला देणारच नाही. हे बाळ किती गुणी, आता ती गुणी तर आहेच आहे. का गुणी येते? कारण की त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या आजी आजोबांनी त्यांना चांगलं शिकवलंय. हे शिकवण्याचं जे श्रेय आहे ते त्यांच्याकडे सरळ निघून जातं. आणि जर एखाद्या काय लहान लहान पोरं आले, त्यांनी पाहिलं की आले पाहुणे, आले काय करायचं आपल्याला, बसलं मस्त टीव्ही पाहते, मोबाईल चालू आहे, हेच चाललंय आजकाल. आणि खरी गंमत आहे बरं का, पाहुण्यांचं तर सोडा हो, कुठे कुठे आम्ही जरी गेलो, म्हणजे गुरुजी आहेत सोबत, कुणी संत महात्मे जरी गेले ना, ते लहान लहान पोरं आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये असे मस्त असतात. एकदम लहान म्हणजे एकदम छोटे पण नाही, ज्यांना थोडंफार कळतंय ते सुद्धा अगदी तल्लीन आहेत. त्यांचे मोबाईल फोन, त्यांची टीव्ही आणि त्यांचे मित्र याच्या व्यतिरिक्त त्यांना शुद्धच नाही. अशा पोरांना जर पाहिलं ना असं वाटतं की हेच शिकवलं काय वडिलांनी. जे लहानपणापासून जर वळण तुम्ही चांगलं लावलं, बघा आई वडील खराब शिकवत नाही, परंतु चांगलं वळण सुद्धा लावलं पाहिजे. तुम्ही खराब नका शिकवू, परंतु चांगलं पण शिकवणं कर्तव्य आहे ना. जर तुम्ही चांगलं नाही शिकवलं तर ते खराब आपोआप शिकतात, त्याला शिकवावं थोडी लागतं. सहज शिकून जातात. तुम्ही म्हणता याला हे कधी शिकवलं होतं मी, तू चांगलं शिकवलं असतं तर खराब तू शिकलाच नसता. मग अशा प्रकारे हा जो दोष आहे की गृहस्वामीचा असतो आणि भगवान परमात्मा स्वतः स्वीकार करतात की ही माझी चूक आहे. ही बघा हे माझे द्वारपाल आहेत, परंतु त्यांनी जो अपमान केलेला आहे वस्तुतः तो अपमान मीच तुमचा केलेला आहे. खरा अपराधी मी आहे, खरं तर मी दंडनीय आहे, मला दंड द्यावा. म्हणून अशा प्रकारे विनम्रतेनं हात जोडून भगवान परमात्मा सनकादी ऋषींच्या समोर उभे आहेत आणि प्रार्थना करतायत की हे भगवन तुम्ही मला दंड द्या, मी तुमचा अपराधी आहे. म्हणजे बघा भगवंताने क्षमा मागावी का? संत महापुरुषांचा केवढा अधिकार आहे, हे देवाने क्षमा मागावी. ब्राह्मणांचा एवढा मोठा अधिकार आहे. भगवान स्वयं सांगतात की मी ब्राह्मणांचा भक्त आहे, ब्राह्मणांचा मी पूजक आहे, मी सेवेकरी आहे, ब्राह्मण सर्व देवता माझे आराध्य आहेत. भगवान सांगतात की सगळे लोक जे काही यज्ञ याग आदी करतात ना, त्या यज्ञ यागामधून मी काही फारसं ग्रहण करत नाही, परंतु जेव्हा एखादा नैष्ठिक ब्राह्मण जो की त्रैकालिक संध्या करतो, वेदविहित आचरण करतो, असा ब्राह्मण जर अन्नाचा घास खात असेल ना, तर तो घास तो ब्राह्मण नाही तर मी स्वतः खातो. म्हणजे ब्राह्मणाच्या मुखामधून साक्षात भगवान जेवत असतात. याच्यामध्ये तुम्ही अजिबात संशय घेऊ नका. भले आज कलियुग असेल तरीही ब्राह्मण अत्यंत पूजनीय आहे. कोणत्याही स्थितीमध्ये ब्राह्मण सदा सर्वदा पूजनीय आहे. भगवान स्वयं सांगतात की ब्राह्मणांचा, गौमातेचा आणि एखाद्या अनाथ पशुचा त्या ठिकाणी मीच एकमात्र करता धरता विधाता आहे, मी मात्र स्वामी आहे. मग अशा प्रकारे अत्यंत पूजनीय भगवान परमात्मा यांची पूजा करतात असे ब्राह्मण देवता ते तर आपल्यासाठी साक्षात भगवान आहेत. मग अशा प्रकारे भगवान त्यांना सांगतात की हे बघा माझ्याकडून फार मोठी चूक झाली, कृपया क्षमा असावी. अनेक प्रकारे त्या ठिकाणी विनवणी करून, विनम्रतापूर्वक प्रार्थना करून त्या ठिकाणी सनत कुमार आदी ऋषींना प्रसन्न केलं, प्रसन्न होण्यासाठी सांगितलं. आणि असं जेव्हा झालं ना, सनकादी ऋषी आता त्यांची चूक स्वीकार करतात. काय म्हणतात ते? सनकादी ऋषी म्हणतात की यांनी काय बिघडवलं होतं असं आमचं, फक्त रस्ता तर अडवला होता ना, आम्हाला फार इच्छा होती तुमच्या दर्शनाची, परंतु यांनी रस्ता अडवला आणि आम्हाला त्या ठिकाणी क्रोध आला. तर क्रोध येण्याचं काय कारण आहे?
संत महापुरुषांना का म्हणून क्रोध यावा? तर असे अनेक उदाहरण आहेत ना आपल्याकडे की संतांना क्रोध यावा म्हणून लोकांनी नको नको ते प्रयत्न केले, पण संत अत्यंत शीतल, कधी क्रोध येऊ शकत नाही. ज्यांच्याजवळ क्रोध येतो ते संत कसे? त्या ठिकाणी सनकादी ऋषी स्वतः सांगतात की आम्हाला क्रोध आला कसा, हे शक्य नाही, आला कसा क्रोध? आणि बरं क्रोध आला तर त्यांना आम्ही एवढा कठोर असा अभिशाप कसा काय देऊन टाकला? म्हणून ही चूक आमचीच आहे, आम्हाला क्षमा करावी. अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आपली चूक स्वीकार केली, जय विजयांनी आपली चूक स्वीकार केली, भगवंताने आपली चूक स्वीकार केली. आणि वस्तुतः ही कोणाची चूकच नाहीये. आता भगवान बघा, नाटक संपलं इथे. भगवान आता वास्तविक गोष्ट सांगतायत. काय म्हणाले? हे सगळं नाटक झालं, आता खरं काय आहे ते मी सांगतो. काय भगवान म्हणाले की हे जय विजय जे होते ना, थोडंसं काय झालं, अहंकार झाला होता. म्हणून मी काय केलं, त्यांना म्हटलं जा दरवाजावर, बाहेरच्या दरवाजावर उभे राहा. आणि मला माहित होतं की तुम्ही येणार आहेत आणि तुम्हाला येण्याची प्रेरणा मीच दिली आहे. यांना रस्ता अडवण्याची प्रेरणा मीच दिली आणि यांनी रस्ता अडवला म्हणून तुम्ही यांना अभिशाप द्यावा याची प्रेरणा सुद्धा मीच दिली आणि यांना अहंकार यावा ही प्रेरणा सुद्धा मीच दिली. कारण माझं काय झालं होतं, भगवान परमात्मा सांगतात की माता लक्ष्मी जी आहे, देवी लक्ष्मी एक दिवस त्या ठिकाणी एकदा बसले होते, भगवान शय्येवर बसले. माता लक्ष्मी त्यांचे चरण कमल दाबते, सेवा करते. तेवढ्यात काही ऋषीमुनी समोरून आले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केली. काय स्तुती केली? त्या स्तुतीमध्ये एक अशी काही पदं गायली ज्याचा अर्थ होतो की हे भगवन, तुम्ही जेवढे कोमल आहात तेवढेच कठोर पण आहात. कमळासारखे कोमल आणि तेवढंच तुम्ही पर्वतापेक्षाही जास्त कठोर, असं वर्णन केलं. माता लक्ष्मीला अजिबात आवडलं नाही. हे काय बोलताय तुम्ही? भगवंताला म्हणे तुम्ही कसं काय स्वीकार केली ही स्तुती? तुम्हाला तर मी आतापर्यंत पाहिलं की कमळापेक्षाही कोमल आहात तुम्ही. तुमचे चरण, अहो कमळाचं फूल जर हातात घेतलं तर एखाद्या वेळेस ते थोडा वेळ टिकेल, पण तुमचे चरण तर त्यापेक्षाही आणखी कोमल आहेत. अत्यंत सुंदर अशा प्रकारे तुमचं सर्वांग अत्यंत सुकोमल आहे. याच्यामध्ये हे ऋषीमुनी म्हणून गेले की तुम्ही कठोर आहे. हे मला अजिबात पटलं. माता लक्ष्मीची ती गोष्ट ऐकल्यानंतर भगवान हसले. काय म्हणाले की देवी तसं नाहीये, मी कठोर पण आहे. माता लक्ष्मी मला मान्य नाही. महिलांचा स्वभाव आहे, जोपर्यंत दाखवत नाही करून तोपर्यंत मानतच नाही. माता लक्ष्मी म्हणते नाही नाही मला स्वीकार नाही, मी असं कधी पाहिलंच नाही तुम्हाला कठोर होताना, तुम्ही तर अगदी कसे आहात सुकोमल. भगवान म्हणतात ठीक ठीक, तुम्हाला दाखवून देतो की मी कठोर पण आहे. तर मी कसा कठोर आहे हे दाखवण्याकरता म्हणजे ही लीला बघा. माता लक्ष्मीला सगळं माहिती आहे, भगवंताला माहिती आहे, पण लीला करायची ना, खेळ खेळायचा आहे. मग भगवान म्हणाले की खेळ खेळायचा आहे तर चांगला खेळू. सगळ्यात पहिलं जय विजयाच्या मनामध्ये अहंकार निर्माण केला. ते बाहेर गेले, त्यांना अभिशाप मिळाला. ऋषीमुनी, मग सगळी जी प्रेरणा आहे हे कोणाचं काम आहे? सगळा खेळ परमात्म्याने बनवला, त्याने रचलेला खेळ आहे. भगवान आता सगळ्यांचा भ्रम दूर करतात. हे बघा ना, तुमचा दोष आहे ना यांचा दोष आहे, दोष कोणाचाच नाही. हे सगळं माझ्या मनाची कल्पना आहे. मी मनामधून ठरवले की असं व्हायला पाहिजे. आणि आता हे जे राक्षस झाले, भगवान म्हणाले एक काम करा, तुम्ही राक्षस व्हा, मोठे मोठे दैत्य व्हा, फार कठोर अगदी भयानक व्हा आणि तुम्ही शत्रुभावाने काय करा, मला स्मरण करा. स्मरण तर करायचंच देवाचं. बघा, तुम्ही मित्रभावाने करा, सखाभावाने करा, भक्त म्हणून करा किंवा शत्रू म्हणून करा, काही म्हणून करा, भगवान येतात. शत्रू म्हणून त्यांनी स्मरण करावं. भगवान म्हटले की मी कठोर शरीर धारण करून येईल आणि तुमचा वध करील. माता लक्ष्मी पाहिल ना, मी कठोर पण होऊ शकतो. बघा, देवाची लीला अद्भुत आहे. परमात्म्याची ही लीला कोणालाही जाणता येत नाही, कोणालाही ओळखता येत नाही. सनकादी ऋषींनी हात जोडून देवाजवळ प्रार्थना केली आणि निघून गेले तिथून. जय विजयांना भगवंताने सांगितलं की तुम्ही आता इथून जा, कारण की तुम्ही त्या ठिकाणी ब्राह्मणांचा अपराध केला असल्यामुळे तुम्हाला आता ते दिव्यत्व तुमच्यामध्ये राहिलं नाही. तुमच्यामध्ये जी श्री होती ती नष्ट झाली. आता तुम्हाला वैकुंठात जागा नाही, पतन झालं, वैकुंठातून पाडून दिलं त्यांना. आता आले कुठे? भूलोकामध्ये. तर भूलोकामध्ये येत असताना, पडत असताना त्यांनी पाहिलं की आपल्याला जागा कुठे मिळेल, कारण आता शेवटी आपल्याला जागा पाहिजे ना राहायला. त्यांनी पाहिलं की माता दिती आग्रह करते, संध्याकाळची वेळ आहे आणि महर्षी कश्यप त्यांच्या तेजाद्वारे आपणच त्या ठिकाणी माता दितीच्या गर्भामध्ये जाऊन बसू एकदाचं आणि येऊ जन्माला. अशा प्रकारे ह्या दोघांनीही त्या ठिकाणी, मग आता बघा, दोघं समान वयाचे होते, जय विजय, आणि त्यांनी आता सख्खे भाऊ म्हणून एका आईच्या उदरातून जन्म घेण्यासाठी
गेले. कश्यप ऋषींच्या तेजामध्ये समाविष्ट होऊन माता दितीच्या गर्भामध्ये आता जाऊन राहिले. आता माता दिती चिंतित आहे. ती 1 नाही 2 नाही 100 वर्षापर्यंत त्यांना गर्भातच ठेवते, ते तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही. अशा प्रकारे ही कथा आहे, ज्यामध्ये की आता ब्रह्मदेव इंद्राला सांगतात की हे बघ राजा, असं आहे की भगवान परमात्म्याचीच ही सगळी लीला आहे वस्तुतः, आणि ही लीला कोणालाच काही कळत नाही. हे बघा, भगवान परमात्म्याने जे काही ज्ञान सनकादी ऋषींनाही दिलं, अनेक संत महापुरुषांना दिलं, अनेक भक्तांना दिलं, तरी सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की भगवान तुम्ही काय सांगितलं आम्हाला काही कळालंच नाही. का नाही कळालं? परमात्म्याची वाणी समजणं अद्भुत आहे, अशक्य आहे. मग परमात्म्याची वाणी समजून घेण्यापेक्षा, त्याच्यामध्ये बुद्धी लावण्यापेक्षा फक्त त्याचं निर्मळ भजन करत राहायचं आणि तो जे काही करतोय होऊ द्यायचं आणि त्याला सहजपणे अंतःकरणातून प्रसन्नतेनं स्वीकार करायचं, जी आहे ती भगवत इच्छा. अशा प्रकारे या ठिकाणी जय विजयांना शाप मिळाला आणि त्या शापापोटी ते त्या ठिकाणी कुठं गेले? आता ते आता गेले माता दितीच्या गर्भामध्ये आणि 100 वर्षापर्यंत ते तिथेच राहिले. आता कधी बाहेर येतील? मग 100 वर्ष थांबायचं का? नाही नाही, होऊ द्यायचं. आपलं उद्याच त्यांना जन्माला आणू आणि एकदाच सगळं संपवू. अशा प्रकारे या ठिकाणी आता पुढे उद्या जो आहे दितीच्या गर्भामधून प्रार्थनापूर्वक सगळे देवता लोक प्रार्थना करतात की माँ तुम्ही कृपा करून यांना येऊ द्या बाहेर, कारण ही पण परमात्म्याचीच इच्छा आहे. कारण हे जीव जो आहे समजतो काय की माझे मुलं येतं, माझे मुलं असं करतील, परंतु जेव्हा तिला कळेल की ही देवाचीच इच्छा आहे, परमात्म्याच्या इच्छेनंच अशा प्रकारची मुलं तुझ्या पोटी जन्माला येतात, अशा प्रकारे जेव्हा तिला समज मिळेल तर त्यानंतर ती त्या ठिकाणी स्वतःहून त्या पुत्रांना जन्माला घालेल. अशा प्रकारे ही कथा जी आहे ती उद्या येईल. मग जन्माला आल्यानंतर ते दोघं काय करतात, काय काय पराक्रम करतात, हे आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.